नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत इडली फ्राय। तरी मी ते 5 ते 6 इडल्या घेतलेल्या आहेत। आता इडली केल्यानंतर आपल्या इडली थोड्याशा उरतातच, तर त्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप छान लागते ही रेसिपी, खूप टेस्टी लागते। तर मी ते 5 ते 6 इडल्या अशा प्रकारे कापून घेत आहे आणि कापून झाल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं पॅन मध्ये तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आधी। आता इथे माझ्या इडल्या कापून झालेल्या आहेत। आता आपण तोपर्यंत पॅन गरम करायला ठेवूया। इथे मी पॅन गरम करत ठेवला होता। यात मी टाकते 1 पळी तेल। तेल थोडंसं तापलं की आपण यात घालणार आहोत, आपण जे इडलीच कट करून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत आपण याच्यात। तर मी ते इडलींचे तुकडे याच्यात घालून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला थोडंसं खालीवर करून त्याला थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, जेणेकरून त्या कुरकुरीत होतील। तर अशा प्रकारे थोडंसं त्याला खालीवर करत राहायचं आहे, जेणेकरून ते त्याला पॅनला चिटकणार नाही। आणि शक्यतो याच्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरावा। कढईमध्ये किंवा आपल्या साध्या तव्यावर ते खाली लागण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे त्याला थोडंसं आपण खालीवर करून घेऊया। आणि आता अशा प्रकारे इडली आपली फ्राय करून झालेली आहे। आता आपल्याला त्याला द्यायची आहे फोडणी। ही इडली मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केली आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे पुन्हा एकदा 1 पळी तेल। तेल तापलं की आपण याच्यात घालणार आहोत थोडीशी जिरे मोहरी। इथे मी थोडीशी मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की इथे घालणार आहोत आपण जिरे। इथे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता जर असेल तर। आज माझ्याकडे नव्हता तर मी आज कढीपत्ता घातलेला नाही आहे याच्यात। तर आता इथे मी थोडीशी हळद टाकते आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे। आणि जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट स्किप करू शकता तुम्ही। एक धने पावडरही घातलेली आहे मी याच्यात थोडीशी। आणि इडली त्याच्यात घालून आपण मस्त असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून तो सगळा मसाला याला व्यवस्थित लागेल। आणि जर ही इडली तुम्ही फक्त अशीच खाणार असाल तर थोडंसं मीठ याच्यात घालू शकता, कारण इडलीला आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा आपण मीठ घातलेलं असतं। तर मी आता मीठ याच्यात घालत नाही, कारण मी चटणीसोबत सर्व करणार आहे। तर आता इडली तुम्ही पाहू शकता किती छान अशी तयार आहे आपली इडली फ्राय। मी याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर इथे चटणीसोबत खाणार आहे मी। आणि खूपच टेस्टी लागते ही रेसिपी। नक्की ट्राय करा इडली उरल्यानंतर। आणि थंडी इडली खावीशी वाटत नाही तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा। बघू शकता तुम्ही किती छान अशी ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना, आणि किती कुरकुरीत झालेली आहे आपली इडली। चला तर मग या खायला आणि नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।